अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुक्षेत्र पारायण हे एक दिव्य आणि महत्त्वाचे कार्य आहे. याचा उपयोग शुद्धी, शांती आणि गुरुकृपेसाठी होतो. गुरुक्षेत्र हे एक 5वा वेद मानला जातो. त्यामुळे याचे पावित्र्य आपल्याला जपायलाच हवे. तर मग आज बघूया आपण की गुरुक्षेत्राच्या पारायणची मांडणी कशी करायची, त्याचे काय नियम आहेत, हे सर्व आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. गुरुक्षेत्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुक्षेत्राचे वाचन करण्याची जी जागा आहे ती गोमूत्र शिंपडून स्वच्छ पुसून घ्यावी. गुरुक्षेत्र वाचताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र यांचा जप करावा. श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुक्षेत्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेमध्ये एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबली चपलांचे जोड वापरावे. श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृतशौच असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच झाले असतील किंवा जनन शौच झाले असतील तर अशा वेळेस श्री गुरुक्षेत्र पारायण दुसऱ्या व्यक्तीकडून वाचून घ्यावे. अर्धवट सोडू नये. सप्ताह कालावधीमध्ये रोज संध्याकाळी व सकाळी श्री गुरुक्षेत्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. श्री गुरुक्षेत्राची वाचनाची पूर्वपार पद्धत: पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53. श्री गुरुक्षेत्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसामध्ये 7 पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुक्षेत्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ द्यावा आणि बाकीचे नैवेद्य आपण स्वतः घ्यावेत. मगच भोजन करावे. श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुक्षेत्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे असावे. गुरुचैत्र ग्रंथ अत्यंत भक्तिभावाने वाचवा. गुरुचैत्र वाचणे म्हणजे फक्त ग्रंथ संपवणे नाही, तर तो आयुष्य बदलणारा ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अध्याय आपलं मन, कर्म, मार्ग शुद्ध करेल. गुरुचैत्र हा ग्रंथ प्रत्येक मनुष्याने जीवनात एकदा तरी वाचावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. श्री दत्त महाराज तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत. शुभम भवतु. ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.